संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बांधकाम कामगार बार्शी सेंटर येथे सेंटरचे इंचार्ज इंगळे व त्यांचा स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला। बार्शी सेंटरवर इंचार्ज इंगळे व त्यांचा स्टाफ मजूर बांधकाम कामगारांना व्यवस्थितरित्या त्यांचे व्हेरिफिकेशन करून देतात आणि कामगारांच्या काही अडचणी असल्यास त्यांना समजावून सांगणे अशा पद्धतीने बार्शी सेंटरचा पूर्ण स्टाफ हा चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे। 20 आणि 23 तारीख आणि शासकीय सुट्टी कलेक्टरांनी डिक्लेअर केल्यामुळे या 2 तारखेचे 25 तारखेस व्हेरिफिकेशन ठेवल्यामुळे सर्व बांधकाम कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। बांधकाम कामगार आयुक्त यांचे संघटनेच्या वतीने सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमात सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापू सूर्यभान करंडे, सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर, सोलापूर उपजिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, महिला संघटक शोभा कवाडे, मेघा तटराज या सर्वांनी बांधकाम कामगार आयुक्त साहेब आणि सर्व सेंटरचे आभार मानले। त्याचा आभार मानतो संघटनेचा अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचे मी मला मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला एवढं सहकार्य वगैरे केलं। आज आम्ही बार्शी सेंटरवरती जे काय 20 आणि 23 तारखेचे जे काय विषय होते त्या संदर्भात जरा थोडं आम्ही इथं आलो तर आम्हाला इथल्या कामाची पद्धती योग्य वाटली व त्यामुळे आम्ही 3 दिवसात स्टॉप आहे यांचे कामाची पद्धत जर बघितली तर आम्हाला आवडली संघटनेला, म्हणून आम्ही आज म्हणजे संघटनेच्या वतीने या बार्शी सेंटरच्या पूर्ण स्टाफचा सत्कार करत आहोत व मी बांधकाम कामगारांना एक सांगू इच्छितो की बांधकाम कामगारच्या माध्यमातून जन आरोग्य योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळत आहे, तर जन आरोग्याचा लाभ घ्यावा। कारण जन आरोग्य तपासणी केल्यानंतर तुम्हाला एका कुटुंबातील 6 व्यक्तीला एकाला 2 लाख रुपयाप्रमाणे दवाखाना फ्रीमध्ये आहे। तर ते प्रकारच्या ऑपरेशनात होते, लिव्हिंगला तेवढेच फायदे आहेत त्याला व त्यांना महिन्याला मेडिसिन गोळ्या औषध फ्रीमध्ये वाटप चालू आहे, तर त्याचा लाभ घ्यावा असं मी इथं आलेल्या सर्व बांधकामांना सांगतो। आम्ही माझ्या वडगाव काठी येथे 75 लोकांचं शिबिर घेऊन तिथे 75 वयस्कर लोक व त्यांचे जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना 75 जणांना आम्ही मेडिकेशनचा वाटप शासनाच्या माध्यमातून फ्रीमध्ये झाला आहे। एका व्यक्तीला कमीत कमी 800 ते 900 रुपयाच्या महिन्याच्या गोळ्या मिळतात। तर तुम्ही जे काम करता ज्याच्याकडे काम करता त्यांना विचारा की बाबा हे फक्त बांधकाम करण्याचे फायदे काय, फायदे घ्यायसाठी पुढे येणार बांधकाम कामगार। फक्त भांड्याचा काय एवढा मोठा विषय नाही, पण त्याच्या पलीकडे अजून काय तुम्हाला सरकारने ह्या योजनेतून भरपूर फायदे दिलेले आहेत ते तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल। तर तुम्ही ज्याच्याकडे ते काम करताय ना त्याला पहिला माहिती आहे का विचारा की बाबा हे कशा पद्धतीचं बांधकाम कार्ड आहे आणि ह्याच्यात काय लाभ आहे। त्या लाभाचा फायदा पूर्ण बांधकाम कामगारांनी व सर्व लोकांनी घ्यावा ही मी सर्व बांधकाम कामगारांना विनंती करतो व आम्ही बार्शी सेंटरला येऊन जे आम्हाला इथे इंचार्जनी जे काय आम्हाला सहकार्य केलं व आमचा मान स्वीकारला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।